अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज्यभरातील मराठा समाजानं या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन जरांगेंनी सगळ्या मराठा समाजाला केलेलं आहे। तर सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। तर महत्त्वाची बैठक आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी बोलावलेली आहे आणि राज्यभरातील मराठा समाजानं या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा समाजाला केलेलं आहे। बरोबर सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। आरक्षणासंदर्भातली पुढची आपली लढाई कशी असेल, दिशा काय ठरवायची या सगळ्या संदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यासाठीची महत्त्वाची बैठक अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 11 वाजता बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला संपूर्ण राज्यभरातून सगळ्या मराठा समाजांना उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान अंतरवाली सराटीमधून माझे सहकारी दत्ता कनवटे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। दत्ता, महत्त्वाची बैठक बोलावली आहे जरांगेंनी। नक्कीच सुमित, अत्यंत महत्त्वाची बैठक आज मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या गावात बोलवलेली आहे आणि या बैठकीला हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की हजारो लोक या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत। मनोज जरांगे यांच्या नावाने या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मनोज जरांगे यांची पहिली सर्वात मोठी सभा ज्या मैदानावरती पार पडली होती त्याच मैदानाच्या एका बाजूला या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मराठा बांधव हजारोच्या संख्येनं या बैठकीसाठी उपस्थित झालेली आहेत। खरं तर बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे, मात्र सकाळी 7 वाजल्यापासूनच या ठिकाणी मराठा बांधवांनी उपस्थिती लावायला सुरुवात केलेली आहे। अजूनही मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे मनोज जरांगे आज नक्की कोणता निर्णय घेणार याकडे या संपूर्ण मराठा बांधवांचं लक्षच लागलेलं आहे। सांगितलं असं जातंय की मनोज जरांगे हे राजकीय दृष्ट्या आज आपली भूमिका जाहीर करू शकतात का, याची सुद्धा उत्सुकता या सगळ्या लोकांना लागलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांची ही आजची जी बैठक आहे अत्यंत महत्त्वाची मानली जाते। लोकसभा निवडणूक असेल किंवा त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे आपला काही राजकीय कार्यक्रम जाहीर करतात का किंवा त्या दृष्टीने काही भूमिका मांडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच या सगळ्या बैठकी संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दत्ता।